पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्र पोलीसमध्ये नव्याने निवड झालेल्या सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. खेळाडूंनी कृपया आपला खेळ दाखवताना तुम्ही आवाज काढला. दोन वर 7-9 ॲव्हरेज आहे आणि प्रत्येक खेळाडू हा सांघिक खेळ दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. खेळाडू व्यक्ती प्रत्येक खेळाडू खेळ दाखवत आहे आणि हेच या कबड्डी खेळाचं वैशिष्ट्य आहे. हा सांघिक खेळ त्या बात आहे सुंदर पंचांचा निर्णय आणखी जाईल. पंचांचा निर्णय आणखी जाईल. पुढे जा दे गाडी गाडी दादी साइड ले ये पूरी दादी मला एक आता माझ्या लगेच वेळा कोणी टाकून जॉब तिकडे मारलेलं वर बारामती स्पोर्ट अकॅडमी आपला खेळण्यासाठी पहिला पुकार. नजर में दाखिल हो गया पॉइंट
चार पाच सर कोणीकडे सर अतिचकीच्या या स्पर्धा प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणे फिरणाऱ्या स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने कबड्डी शौकी त्याचप्रमाणे खेळाडू मार्गदर्शक त्याचप्रमाणे संघ व्यवस्थापक हे सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झालेला पुन्हा एकदा शिवसैनिक कबड्डी संघाच्या वतीने आणि आमच्या मांजरोळी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि उपस्थितीबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. ताबा घ्यायचे. ब्रह्मविष्णू महेश बाबूराव साहेब सोशल फाउंडेशन आपण मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला खेळण्यासाठी 30 ओव्हरांची ठिकाण दिली आहे. आपण ताबडतोब मैदान क्रमांक 2 वर यायचे. संकेत आपण लवकर या फिट करून घ्या मैदान क्रमांक 1 ला. मोठसाई कबड्डी संघ चिखली वागेश्वर कोण पाहुणे आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. ब्रह्मविष्णू महेश कबड्डी संघ मैदानामध्ये उपस्थित आहे. आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. आपण उपस्थित झाल्याबद्दल शिवसह्याद्री कबड्डी संघाच्या वतीने आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपला सत्कार होतोय. सन्माननीय विजयराव शिंदे पाटलांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. मी सन्माननीय नागेश मांजरे संस्थापक अध्यक्ष
शिवसह्याद्री कबड्डी संघ यांना विनंती करतो आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यांच्या समवेत सन्मान्य मैदान क्रमांक 2 वरील खेळाडूंनी थांबायचे. ओळख परेडसाठी 2 मिनिटासाठी खेळाडूंनी थांबायचे आहे. सन्मान्य विजयसिंह शिंदे पाटील राष्ट्रीय खेळाडू, कबड्डीचे एक राष्ट्रीय खेळाडू आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी खेळामध्ये यश संपादन केलं तेवढेच यश राजकारणात सुद्धा त्यांनी संपादन केलेले आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या दैदिप्यमान कर्तृत्वाची मोहर उमटवली असे कृतीप्रवण कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विजयसिंह शिंदे पाटील यांना विनंती करतो आपण मैदानावर जाऊन पहिल्यांदा खेळाडूंची परिचय करून घ्यायचा संतोष सर आणि नंतर आपला सन्मान होऊन खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते. तुम्ही इकडे खेळाडूंनी कृपया ओळीमध्ये उभे राहा. खेळाडूंना विनंती राहील मैदान क्रमांक 2 संघ व्यवस्थापक कृपया आपल्या खेळाडूंना रांगेमध्ये उभे करून घ्या. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते, शिवसेना, त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, एक राष्ट्रीय खेळाडू कबड्डीतल्या ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने कबड्डी या संघाबद्दल ज्यांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत आपलं नाव उंचावण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर आपल्या दैदिप्यमान कर्तृत्वाची मोहर उमटवणारे कृतीप्रवण कार्यक्षम व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या समवेत खेड तालुका पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्मान्य दिलीप शेठ दुबे, त्याचप्रमाणे नागेश मांजरे, त्याचप्रमाणे कालुराम मांजरे, नवनाथ मांजरे, शरद भाऊ मांजरे, HR मॅनेजर सन्मान्य नथुजी मांजरे, पंडित शेठ मांजरे, सन्मान्य काशीद पाहुणे, सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण खेळाडूंचे ओळख परेड त्या ठिकाणी होत आहे. सांगू शकत नाही. संपत मांजरे, संपतचा ज्ञानेश्वर मांजरे आहेत, HR मॅनेजर शरद भाऊ मांजरे आहेत, नथुजी मांजरे, नथुजी ज्ञानेश्वर मांजरे, पंडित मांजरे, गोरक्षनाथ मांजरे, सर्व मान्यवर खेळाडूंची ओळख करून घेत आहे. पंच आणि त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करणारे कोच, मार्गदर्शक हे सर्वजण मैदानावर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे शिवसह्याद्री कबड्डी संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आता टॉस सुद्धा मैदान क्रमांक 2 वरील फोटो सेशन चालू आहे. तत्पूर्वी मैदान क्रमांक 1 वरील स्पर्धेला सुरुवात करायचे. 10 आणि 7 चा स्कोर आहे. 10 आणि 7 चा स्कोर आहे. गुणतक्ता आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल कितीतरी आटीतटीची ही लढत आहे आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ही लढत. निश्चितच या खेळाचा आपल्याला आनंद मिळत आहे आणि म्हणून आनंदाचे डोळे आनंद तरंग व्यक्तीप्रमाणे तरंग आजच्या या स्पर्धेला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून सर्व खेळाडूंना मी संयोजकांच्या वतीने, शिवसह्याद्री कबड्डी संघाच्या वतीने मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर पाहुणे
सन्मान्य काळबेनोनाथ संघराटणी जय बजरंग कबड्डी संघ खेळ आपल्याला खेळण्यासाठी पाहिलं त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मी विनंती करतो विजयसिंह शिंदे पाटील आपण कृपया सत्काराचा स्वीकार करायचा आहे. शिवसह्याद्री कबड्डी संघाचे संस्थापक अध्यक्ष नागेश मांजरे ऋतुजी ज्ञानेश्वर मांजरे यांच्या हस्ते शरद मांजरेच्या मॅनेजर काळराम मांजरे नवनाथ मांजरे या संपत ज्ञानेश्वर मांजरे आपणास विनंती करतो आपण विजयसिंह शिंदे पाटील यांचा सत्कार करायचा आहे. त्यांना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार होतो. मी विनंती करतो कृपया विजयसिंह शिंदे पाटील आपण या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करा. ज्ञानेश्वर ऋतुजी मांजरे संपत ज्ञानेश्वर मांजरे दिलीपराव दुबे काळराम मांजरे यांच्या मॅनेजर शरदभाऊ मांजरे आणि सर्व उपस्थितांच्या उपस्थितीमध्ये विजयसिंह शिंदे पाटील यांचा यथोचित ग्रामस्थ आणि शिवसह्याद्री कबड्डी संघाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो कृपया आपण आजच्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतील. विजयसिंह शिंदे पाटील. मांजरवाडीच्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये काम करतोय आणि या निमित्तानं नागेशभाऊ मांजरे आणि त्याचे सगळे सहकारी या सगळ्या सहकाऱ्यांनी खुल्या गटातली या स्पर्धा शिवसह्याद्री चषक 2026 या वर्षी आयोजित त्या ठिकाणी केल्या. गेल्या अनेक वर्षापासून दिलीप भाऊ या सगळ्या स्पर्धेची परंपरा त्या ठिकाणी निश्चितपणे नागेश भाऊने त्याचा मित्रपरिवार त्या ठिकाणी करतोय आणि मला वाटतं मागच्याच वर्षात मागच्या वर्षात त्यावेळेस सभापती होते. आता आमचे दिलीप भाऊ देखील कबड्डीपटू पंचायत समितीचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. कालच अनिताताईंना उपसरपंच म्हणून काम करायची संधी त्या ठिकाणी मिळाली. उद्या परवा ग्रामपंचायत मी येईल सत्कार करायला आणि आमची शरदराव ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं कबड्डी क्षेत्राशी निगडीत आहेत. आमचे मार्गदर्शक असलेले सर त्या ठिकाणी आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून सर खरं तर चाकणला शिवाजी विद्या मंदिरपासून लहानपणापासून ज्यांनी आम्हाला ग्राउंडवर खेळताना बघितले ते आमचे मांजरे सर त्या ठिकाणी. त्यामुळे निश्चितपणानं आज जरी मी बाजार समिती सभापती असतो जिल्हा परिषद सदस्य असतो परंतु या खेळाशी आणि खेळाच्या मातीशी आमची सगळ्यांची आम्ही सगळे लाल मातीतून तयार झालो आणि सर ह्या लाल मातीचा एक गुणधर्म आहे की गुणधर्म काय की हा कबड्डी खेळ सांघिक आहे तसं राजकारण देखील सांघिक खेळ आहे. एकट्याचं काम नाही, सगळे बरोबर लागतात आणि सगळे बरोबर असतील तर तुम्हाला यश त्या ठिकाणी मिळू शकतं. राजकारणात आणि राजकारणाचे धडे आम्हाला या कबड्डीच्या ग्राउंडवर त्या ठिकाणी मिळाले आणि ते धडे लाल मातीशी एकनिष्ठ राहण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करतो. तेव्हा आज निश्चितपणानं गेल्या अनेक वर्षापासून आता जवळपास 15-20 वर्ष आले खेळलेलं नाही परंतु आपल्या रक्तामध्ये दिलीप भाऊ कबड्डी आहे आणि कबड्डीच्यासाठी उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने या खेड तालुक्यामध्ये जे जे काय करता येईल ते करण्याचं काम खरं तर मागच्या दिवस मी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की भविष्यामध्ये खेड तालुक्यामध्ये 2 स्पर्धा आपल्याला मोठ्या घ्यायच्या. एक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि एक राष्ट्रीय पातळीवरची कबड्डी स्पर्धा. प्रो कबड्डी सारखी लीग सारखी एखादी चांगली स्पर्धा की राज्यस्तरीय नाही तर राष्ट्रीय पातळीवरची एखादी स्पर्धा आपल्याला राजगुरुनगरच्या परिसरामध्ये भविष्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊ.